झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. महाराष्ट्र राज्य किन्नर अखाड्याचे उपाध्यक्ष पार्वती जोगी मनपा निवडणुकीच्या रिंगणात. अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार निवडणूक. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्र राज्य किन्नर अखाड्याचे उपाध्यक्ष आणि भाजपाच्या पदाधिकारी पार्वती जोगे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जाहीर केली आहे. पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने अनेक उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येते. या पार्श्वभूमीवर पार्वती जोगी यांनीही भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र आश्वासन देऊनही पक्षाकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काय नेमकी आपली इच्छा आहे? आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत, नेमकं कुठला विषय घेऊन आपण निवडणूक करतो आणि काय एकंदरीत आपली परिस्थिती आहे? नमस्कार. बघा, मी एक तृतीयपंथी समाजातून येत असते आणि मी भाजपाची चांगल्या प्रकारे सदस्य बी आहे आणि भाजपाच्या मोठ्या पदावर बी आहे. पण आम्ही तृतीयपंथी असल्यामुळं आमची उमेदवारी नाकारण्यात येत आहे असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळं आम्ही अपक्ष लढवण्याचा विचार केलेला आहे आणि अपक्ष आम्ही लढणारच आहे. कारण की जोपर्यंत ह्या समाजाला न्याय मिळत नाही, कारण की लोकशाहीच्या हिशोबाने आम्ही चालतोय आणि सगळ्या घटकांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा असते. तसं आमचा तृतीयपंथी बी एक वंचित घटक आहे आणि भाजपाने आम्हाला न्याय द्यावा ही आमची इच्छा होती आणि जेणेकरून ते आम्हाला चालवून दाखवते आज उद्या, पण अजून काही आम्हाला ठोस निर्णय मिळाला नाही. म्हणून मी अपक्षाची तयारी पूर्णपणे केली आहे. कारण की मला लोकशाहीच्या वाटेवर चालून भागाचा विकास करायचा आहे. कारण की जोपर्यंत मी चांगल्या प्रकारे निवडून येणार नाही तोपर्यंत या भागाचा विकास करू शकणार नाही. त्याच्याकरता मी उमेदवारी करत आहे. उमेदवारी मार्फत मी 6 महिने झाले प्रयत्न करते आहे. मी पालकमंत्र्यालाही भेटून आली. त्याच्यानंतर जे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांनाही भेटून आली. त्याच्यानंतर मी अनुप भैयाला आणि मला जिल्हा अध्यक्षांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्या समाजाला न्याय देऊ, तुम्हाला तिकीट देऊ. पण त्यांनी चाल ढकल करण्यात आलेली आहे आणि आज बी ते सांगताय की आज सांगतो उद्या सांगतो. म्हणून मला तर जनतेच्या भल्याकरता उभंच राहायचं आहे. मला काही अपेक्षाने की निवडून आल्यावर मला पैसा कमवायचा आहे का काय करायचं आहे. भगवतीने खूप काही दिलेलं आहे की पैशाची मला गरज नाही. मला फक्त एक जनतेची सेवा व्हावी आणि जनतेच्या प्रश्नाचं मी निरांतर करावं. कारण की आजपर्यंत सगळ्या भागात सगळ्यांनी पाहिले काय कामं होत आहेत, काही नाही होते. पार्वती जोगे या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवणार असून शहरातील इतर प्रभागांमध्ये देखील तृतीयपंथी उमेदवार उभे करण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान पार्वती जोगे यांनी आपल्या प्रचारालाही जोरदार सुरुवात केली असून त्यामुळे संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्याचं चित्र आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.